अचानक इथे कशी काय आली सोहम? ती माझा पिछा का सोडत नाहीये ना, मला तेच कळत नाहीये रे. मला वाटलं होतं की एकदाच मी त्या घराबाहेर पडले ना तर सुटेत कायमची, पण नाही, ती आली इथे पण. तारा ऐक ऐक ऐक. शांत हो. आणि पायी काय म्हणतेस तू त्यांना? हे बघ, कितीही काही झालं ना तरी त्या तुझ्या आई आहेत असं नाही बोलायचं. निदान नात्याचा तरी मान राख. कसली आई आणि कसला मान? हे जे काय घडलंय ना त्यानंतर मला तिच्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही. आणि तू सुद्धा ना माझं नाव जोडू नकोस तिच्याशी. तारा हे बघ, शांत डोक्याने विचार कर ना. हे बघ, मॉमने तुला माफ केलंय ना. आणि मी तुला खरं सांगू का, मलाही आश्चर्यच वाटतंय भैरवजींच्या या अशा वागण्याचं. तू पण समजून घे ना. मोठ्या मनाने विचार कर, काही गोष्टी लेटगो कर आणि पुढे जा. तुला परिस्थितीची कल्पना नाहीये सोहम. आणि मॉम पण असं का वागतात ना तेच कळत नाहीये मला. ज्या बाईमुळे मला आयुष्यभर खोटं बोलावं लागलं, खोटं वागावं लागलं, तिच्या दबावाखाली मी एवढी वर्ष दबून राहिले, जिच्यामुळे मला त्यांनी या घराबाहेर काढलं, त्या तिला एवढा मान का देत आहेत? का वागतात त्या असं? काय प्रकार चालू आहे मला कळतच नाहीये. कदाचित भैरवीजींना खरंच पश्चाताप झाला असेल त्यांच्या वागण्याचा. नाही म्हणजे त्यांना असं खरंच वाटत असेल की सगळं नीट व्हावं, पुन्हा आपलं कुटुंब एकत्र यावं. हे बघ, नाही मला पण विश्वास बसतच नाहीये त्यांच्या या वागण्याचा. पण तारा, माणसं बदलतात. कदाचित त्याही बदलल्या असतील. बदल आणि तिच्यात ही नाटकं आहेत सगळी. आणि हे जे काय करते ना ती, मला तर ते पटतच नाहीये. तारा, खाली बोलवलंय. कशाला? सावलीवणीचं गाणं सुरू होणार आहे. भैरवमाई म्हणाल्या की ताराला बोलो सावलीचं गाणं ऐकायला. मी येणार नाही. तिला जाऊन स्पष्टपणे सांग की मला तिचं तोंडही बघायचं नाही. बाबा, ऍक्च्युली भैरवीजी आहेत ना, त्या घरी आल्यात राहायला. नाही, मला माहिती आहे. तू तिला या घरातून बाहेर काढलंस ना, त्याचा सूड घेते ती. तिला चांगलंच माहिती आहे तुम्हा दोघांना कसा त्रास द्यायचा ते. बाबा, पण आता चिडून काय होणार आहे? तुम्हीच सांगा मला. मला असं जेन्युइनली वाटतं की ताराने आता भैरवीजींना माफ करायला पाहिजे. म्हणजे मॉमने पण तेच केलं ना. आपण कशाला उगाच जुन्या गोष्टी धरून ठेवायच्या? मलाही कळत नाहीये तिलोत्तमाताईंनी कसं काय या गोष्टीला मंजुरी दिली. म्हणजे तिने भैरवीला घरात घेतलंच कसं? बाबा, मॉमला असं वाटतंय की मायलेकींनी एकत्र यावं, त्यांच्यातला दुरावा मिटावा. आणि तिला असंही वाटतंय की आता हीच योग्य वेळ आहे मागचं सगळं विसरून जाण्याची आणि एक नवीन सुरुवात करण्याची. दुरावा मिटायला मानवी स्वभाव असावा लागतो. आणि ती जर अशीच अडून बसणार असेल, ती जर घर सोडून जाणार नसेल ना, तर मी पण तिचीच मुलगी आहे. मी ते घर सोडून इथे येईन तुमच्या बरोबर राहायला. कारण मी तिच्यासोबत एका छताखाली नाही राहू शकत. तारा, शांत हो. हे बघ, तू इथे येऊन राहिलीस ना तर त्याने काहीही साध्य होणार नाहीये. उलट तिला जे हवंय ते मिळेल. भैरवीला घराच्या बाहेर काढण्यासाठी तुला तिथे राहावं लागेल. तुम्ही बरोबर बोलताय पप्पा. मी का घराबाहेर पडू? ते माझं घर आहे, सोहम माझा आहे, आणि ती माणसं पण माझीच आहेत. मी त्यांना सोडून का जाऊ? मी तिथेच राहणार. आणि आता मी बघतेच काय करते ती. अरे हो, तुम्हा दोघांना एक गुड न्यूज द्यायची राहिलीच. आपल्या नवीन फिल्मची शूटिंग लवकरच सुरू होते. सगळं ठरलंय आता. आत्ता वेळ मिळतोय तुला? किती निरोप पाठवले मी त्या बबलूकडे 10 वेळा. आता येतेस? मला टाळतेस का तिलोत्तमा? कशी टाळू मी तुला? बॅगा घेऊन राहायला आलीस ना माझ्या घरात, तू कशी टाळू? माझी इच्छा असली तरी सुद्धा मी टाळू शकणार नाही. आता बोल बाई. नाहीच टाळू शकणार. मी तुझ्या सोबत कायम तुझी सखी सावली बनून तशीच या घरात वावरत राहणार आहे. कळलं? एकदा ताराने तुला माफ केलं की त्याच बॅगा उचलून जाशील ना स्वतःच्या घरी? जाणार आहे. त्यासाठीच तर इथं आले मी. मलाही काय हौस नाहीये तुझ्या घरी पडून राहायची. पण तिलोत्तमा, ज्या एकमेव व्यक्तीवर माझं जगात सगळ्यात जास्त प्रेम आहे ना, तीच व्यक्ती तुझ्यामुळे माझ्यापासून दुरावली आहे. मग मी काय करू शकते? तिला जाऊन सांग ना. सांग ताराला, माफी माग त्याची. मी काय करू शकते? तूच करू शकतेस. इनफॅक्ट तुलाच करावं लागेल.
आणि माफी मी नाही तू मागणारच ताराची. मी माफी मागू, तेही ताराची. मी काहीही चूक केलेली नाहीये, गुन्हा केलेला नाहीये, तेव्हा मी माफी मागणार नाही. मी कोणासमोर झुकणार नाही. इनफॅक्ट मी तिला घरात घेतलंय, त्याचवरून ऐकते घरच्यांचं. आता मी जर का तिची माफी सुद्धा मागितली ना सगळ्यांच्या समोर, तर संशय येईल सगळ्यांना. तुला कळत कसं नाही? उपकार केलेस, तिला घरात घेऊन उपकार केलेस तू. त्याआधी तिच्याशी कसं वागलीस तुला काय वाटलं विसरेन मी? हा, माझी बिचारी लेक तुझ्या समोर हात जोडून गयावया करत होती, पाया पडली तुझ्या, पण तरी तुला दया आली नाही तिची. धक्के मारून माझ्या पोरीला घराबाहेर काढलंस तू. इतकी वाईट वागणूक दिलीस. शी इज हर्ट तिलोत्तमा. भैरवी, आता हे सगळं अति होतं या, प्लीज. मी त्यावेळेस जे काही वागले ते बरोबर होतं, योग्य होतं, कारण त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. पण आता यात माझा काही दोष नाहीये. अति, याला अति म्हणतेस तू? अति काय असतं ना ते बघायचंय का तुला? तिलोत्तमा सांगून ठेवते, हा, माझं ऐकलं नाहीस ना तर त्याचे खूप भयंकर परिणाम होते. मग म्हणू नकोस मी तुला सांगितलं नाही म्हणून. धमकी देतेस मला? कर काय करायचं ते, मी कोणाही समोर झुकणार नाही. माझा खरंच काही दोष नाहीये. नाही झुकणार.